आज आपण मस्त असे छान असे चिपट्याचे लाडू करणार आहोत। एक पातेले भरून घेतलेला आहे आपण बेसन पीठ आणि एक आटवा घेतलेली आहे साखर। अशा पद्धतीने आपण घेतलेले आहे साहित्य। आता हे बेसन पीठ मस्त छान असा आपण बेसन पीठाचा लावून घेणार आहोत उंडा। मस्त असं छान असे आपण चिपट्याचे लाडू बनवणार आहोत। आज चिमटभर टाकायचे आपण त्याला मीठ आणि मस्त उंडा त्याचा लावून घ्यायचा। छान असा आपण उंडा मळून घेणार आहोत। अशा पद्धतीने मस्त उंडा मळून घ्यायचा। अशा पद्धतीने मस्त असं छान आपण चिपट्याच्या लाडूचा उंडा लावून घेतलेला आहे। असा घट्टसर उंडा लावायचा, मस्त असं दाबून बघायचं उंड्याला। मस्त आपला उंडा झालेला आहे घट्ट। आता आपण याचे छान छोटे छोटे गोळे करणार आहोत आणि मस्त अशी पुरी लाटून घेणार आहोत। छान असे गोल गोल गोळे करून घ्यायचे। अशा पद्धतीने मस्त असे छान असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। मस्त गोळे करून घ्यायचे उंड्याचे। छान असे गोळे करून ठेवायचे। थोडंसं तूप लावायचं, हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं। मग नंतर गोळ्याला पण थोडं थोडं तूप लावून मस्त गोल गोल गोळे करून घ्यायचे पूर्ण उंड्याचे। आणि मस्त अशी छान आपण त्याची पुरी लाटणार आहोत। अशा पद्धतीने त्याचे गोळे तयार करून घ्यायचे। अशा पद्धतीने मस्त आपण याचे गोळे करून घेतलेले आहे। आता आपण कढईमध्ये टाकणार आहोत तेल। म्हणजे एक पुरी लाटणं झाली की लगेच आपण त्याला तळून घेणार आहोत। तेल किंवा तूप मी घेतलेला आहे तूप। तुपामध्ये तळल्यावर त्याची टेस्ट खूप छान लागते, म्हणून मी तळण्यासाठी घेतलेला आहे तूप। गॅस ऑन केलेला आहे। मस्त असं छान तूप गरम होऊ द्यायचं आणि त्याला तूप गरम झाल्यावर मंद आचेवर पुरी आपण तळून घेणार आहोत छान अशी मस्त। आता आपण पुरीला मस्त छान असं गोल लाटून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण छान अशी पुरी लाटलेली आहे। आता आपण पुरी तुपामध्ये छान अशी तळून घेणार आहोत। मस्त आपलं तूप गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत पुरी। अशा पद्धतीने टाकून घ्यायची। मंद आचेवरच छान असं तळून घ्यायचं त्याला। अशी मंद आच केलेली आपण गॅसची। अशा पद्धतीने छान असं खरपूस भाजून घ्यायचे त्या पुरीला, तळून घ्यायचं मस्त। मंद आचेवर मस्त आपण अशी छान पुरी तळून घेणार आहोत। मस्त आपली किती छान पुरी होत आहे। अशा पद्धतीने छान अशी पुरी तळून घेणार आहोत। मस्त पुऱ्या तळून घ्यायच्या अशा पद्धतीने। मंद आचेवरच पुरी छान अशी तळून घ्यायची। अशा पद्धतीनेच आपण सगळ्या पुऱ्या मस्त अशा लाटून आणि मस्त अशा तळून घेणार आहोत छान अशा। अशा पद्धतीने मस्त अशा गोल लाटून घ्यायच्या पुऱ्या आणि मग नंतर मस्त तेलामध्ये तळून घेणार आहोत। अशी तेलात छान अशी तळून घ्यायची पुरी। सगळ्या पुऱ्या अशाच करायच्या, छान छोट्या छोट्या मस्त लाटून घ्यायच्या आणि मस्त तळून घ्यायच्या तेलामध्ये। तेलामध्ये किंवा तुपामध्ये आपल्याजवळ जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तळून घ्यायच्या। मी तुपामध्ये तळून घेत आहे पुरी। अशा पद्धतीने मस्त अशा छान आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत। आता आपण याचं छान असं पीठ करून घेणार आहोत। मस्त मिक्सरला लावणार आहोत। आता ह्या पुऱ्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मस्त मिक्सरमधून बारीक छान काढून घ्यायचं। अशा पद्धतीने मस्त आपण असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे पुऱ्यांचे। मस्त आता बारीक तुकडे केलेले आहेत। आता हे मिक्सरमधून छान असे बारीक करून घ्यायचं मस्त असं छान। आणि मस्त आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे सगळ्या पुऱ्यांचं। अशा पद्धतीने आपण मस्त मिक्सरमधून छान असं पीठ काढून घेतलेलं आहे। आता आपण करणार आहोत पाकाची चाचणी। मस्त अशी चाचणी करून घ्यायची।
गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये टाकायची साखर. अशा पद्धतीने मस्त आपण अशी छान साखर टाकून घेतलेली आहे. आता आपण पाणी टाकणार आहोत. पाणी टाकून घ्यायचं. साखर भिजेपर्यंत पाणी टाकायचं. साखर भिजलेली आहे. आपण तेवढंच पाणी टाकलेलं आहे. साखर भिजेपर्यंतच पाणी टाकून घ्यायचं आणि मस्त या साखरेचा करून घ्यायचा मस्त पाक. छान असा पाक करून घेणार आहोत आपण. असं छान असं मस्त आपण पाकाला छान असं हलवून घ्यायचं. असं हलवत राहायचं आणि छान असा मस्त होऊ द्यायचा पाक. मस्त असा पाक छान होऊ द्यायचा. याच्यामध्ये थोडीशी आपण टाकणार आहोत मस्त अशी विलायचीची पूड. विलायचीची पूड टाकायची. मस्त असं हलवून घ्यायचं. छान असं हलवून घ्यायचं विलायचीची पूड टाकल्यावर पाकाला, म्हणजे ती छान अशी मस्त सगळ्या पाकामध्ये मिक्स होते विलायची पूड. अशा पद्धतीने मस्त असा छान आपला पाक तयार झालेला आहे. एक तार येईपर्यंत मस्त असा छान पाक करून घ्यायचा. एक तार येईपर्यंत अशा पद्धतीने पाक आपला तयार आहे. आपण गॅसवरून खाली उतरून घेतलेलं आहे पातेलं. आता आपण ते पीठ केलेलं आहे पुऱ्याचं ते मस्त याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने मस्त असं पीठ टाकून घ्यायचं आणि त्याला छान असं हलवून घ्यायचं. असं मस्त हलवून घ्यायचं त्याला पातेल्यामध्ये टाकून छान असं हलवून घ्यायचं. अशा पद्धतीने मस्त आपण छान असं याला हलवून घेतलेलं आहे. आता याचे छान असे लाडू करून घ्यायचे. असे छान असे मस्त आपण याचे लाडू बांधून घेणार आहोत. मस्त लाडू बांधायचे. गोल गोल मस्त लाडू बांधून घ्यायचे. मस्त असे आपण लाडू बांधून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण मस्त असे लाडू बांधून घेणार आहोत. अशा पद्धतीने मस्त असे छान आपले मस्त चिपट्याचे लाडू तयार आहे. मस्त अशा पद्धतीने केलेले आहे आपण चिपट्याचे लाडू. ह्या पद्धतीने अशा पद्धतीने एक वेळ नक्की चिपट्याचे लाडू करून बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.